हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. तर मंडळी, आजचा व्लॉग खूप खूप म्हणजे खूप स्पेशल होणार आहे. कारण मित्रांनो, आज आपल्याला आलेला आहे बजाज कंपनीकडून इन्व्हाइट. तर इन्व्हाइट आलेला आहे आणि त्यासाठी आता आपण निघालेलोय पुण्याला त्यांच्या खास इव्हेंटसाठी. तर मंडळी, आजचा जो व्लॉग आहे तो पूर्ण एंड पर्यंत बघा. कारण आज बजाज काहीतरी नवीन लॉन्च करते, म्हणजेच नवीन थ्री व्हीलर लॉन्च करते. तर त्याचे फीचर्स वगैरे, रेंज किती आहे, फीचर्स वगैरे सर्व आज आपण आजच्या व्लॉगमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. खूप एक्साइटमेंट आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे, पण तुम्ही देखील खुश होणार आजचा व्हिडिओ बघून. तर आता आपण निघालेलो आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी, फायनली आपण पोहोचलेलो आहोत बजाज ऑटो लिमिटेड अकुर्डी पुणे येथे. बघू शकता इथेच आज जी नवीन रिक्षा जी लॉन्च होणार होती ती इथे लॉन्च होणार आहे. थोड्या वेळात रिक्षा लॉन्च होणारच आहे. थोडा वेळ वेट करावा लागेल, कारण मी तर खूप एक्साइटेड आहे. जसं की तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे, तुम्ही देखील असणार, कारण नवीन काहीतरी आज बघायला भेटणार. खूप मोठा रिव्हील आज या ठिकाणी होणार आहे. बघायला गेलं तरी ते खूप सारे युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर आलेले आहेत, जसं की ते आपापलं शूट करत आहे. कारण खूप मोठा इव्हेंट आज आहे. कारण आज होणारच असं काही आहे. रिक्षा जी आहे ती इलेक्ट्रिक रिक्षा लॉन्च होणार आहे, थ्री व्हीलर. तर बघायला विसरू नका. आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर सर्व काय प्रोसेस आहे, कसं कसं काय आहे, कुठली रिक्षा लॉन्च होणार आहे, त्याचे फीचर्स असतील, त्याची पूर्ण माहिती असेल, त्याची रेंज काय असेल, त्याची सर्व फुल डिटेलमध्ये माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते होणार आहे प्रेझेंटेशन आणि रिक्षा लॉन्च आहे ते होणार आहे. ते बघू शकता सर्व इन्फ्लुएन्सर आपण पण आलेलो एक भाऊ पण आलेला आहे. ग्रॅज्युएट ऑटो त्यामुळे या नावाचं हे देखील आलेलं आहे लॉन्चिंगसाठी. आणि या गाडीची डिटेलिंग ब्लॉग आहे ना, तुम्हाला चॅनेलवरच बघायला भेटेल. कारण आता तर सध्या प्रो लॉन्चिंगसाठी आपण आले आणि प्रो लॉन्चिंगमध्ये ऑटोमध्ये काय फीचर्स आहेत त्याबद्दल आपण लागलं तर पर्सनली कधी जेव्हा आपल्याला ऑटो मिळेल त्याच्यावर पूर्ण डिटेल मिळतात. पण सध्या लॉन्चिंग आहे आणि लॉन्चिंगमध्ये आपल्या मित्रांसाठी विदाऊट म्हणजे जसं आता परमिट बंद झालेले आणि परमिट आता बंद झाल्यानंतर मित्रांना जर ऑटो घ्यायची असेल तर त्यासाठी ही गाडीमध्ये काय फीचर आहे त्याबद्दल पूर्ण माहिती असणार आहे. म्हणजे लास्ट पर्यंत तुम्ही ब्लॉग बरोबर राहणार तरच तुम्हाला माहिती पडेल. असं मी पण म्हणतो, म्हणजे त्या गाडीचं रिस्पॉन्स जसा मोर रेंज, मोर स्पेस, बेटर फीचर्स, वी गो फॉर मोर. आता लोगो रिव्हील होत आहे, बघू शकता. अशा प्रकारे न्यू विगो नावाचा नवीन लोगो रिव्हील झालेला आहे महा रेंज सोबत. खूप जास्त रेंज आहे या रिक्षाची आणि नवीन नाव आहे याचं विगो, न्यू बजाज विगो. P5009 213 किलोमीटरची रेंज आहे. P5012 272 किलोमीटरची रेंज आहे. P7009 182, P7012 259 किलोमीटरची रेंज आहे. आणि आता आली आहे P90 सिरीजची P9018 महा रेंज 296 किलोमीटर. हायेस्ट ड्रायव्हर सिटिंग पण खूप मोठी जागा आणि पॅसेंजर सिटिंगसाठी पण खूप मोठी स्पेस आहे. तसेच व्हेकल अनालिसिस आहे, मॅक्झिमम सिक्युरिटी, ट्रिप अनालिटिक्स, ड्रायव्हर असिस्टंट, रिअल टाइम ट्रॅकिंग देखील आहे. हाय परफॉर्मन्स सस्पेन्शन आहे, शॉक ऑब्सर खूप चांगले आहेत, रिअर सस्पेन्शन, हायड्रॉलिक ब्रेक आहेत. तसेच क्लासी स्टिकर देखील या रिक्षाला लावलेला आहे, त्या ईव्ही रिक्षाला. तसेच LED लाईट देखील खूप चांगल्या प्रकारची आहे. ड्रायव्हर रेस्टसाठी पण खूप चांगली जागा आहे आणि बॉटल होल्डर आहे. तसेच कार स्टायलिश क्रॅब हँडल देखील आहेत, जसं की फोर व्हीलर मध्ये असतात. सॉलिड मेटलची चॅसिस म्हणजे पूर्ण बॉडी मेटलची आहे. रोड साईड असिस्टन्स आहे, म्हणजे 24/7 सडक सहायता. या नंबरवर फोन करायचा. 1,500 प्लस सर्व्हिस सेंटर देखील आहेत. प्रत्येक गाडीच्या, प्रत्येक मॉडेलच्या बॅटरीची वेगवेगळ्या प्रकारे वॉरंटी देखील दिलेली आहे. वेगवेगळ्या मॉडेलची वेगवेगळी वॉरंटी. खूप सुंदर अशा प्रकारे लुक देखील आहे या रिक्षाचा. तर आता प्राइस रिव्हील होईल. प्राइस बद्दल बोलूयात. P5009 ची प्राइस आहे 3,11,908 रुपये. P5012 ची 3,69,301 रुपये. P7009 या मॉडेलची किंमत आहे 3,23,001 रुपये. तसेच P7012 या मॉडेलची किंमत आहे 3,63,062 रुपये. P9018 या मॉडेलची प्राइस आहे 4,48,303 रुपये एक शोरूम. तर मंडळी, आता प्रेझेंटेशन झालेलं आहे, तुम्ही तर बघितलंच आहे. तर आता बघू शकता, इकडे बघू शकता कसा सेटअप लावलेला आहे त्यांनी रिक्षाचं. सर्व जे मॉडेल लॉन्च झालेले आहेत विगोचे. तर नवीन विगोचे जे सर्व मॉडेल्स जे आहेत ते सर्व इथे शॉपसाठी ठेवलेले आहेत.
आणि इथे आता बघू शकता हे मॉडेल बघू शकता P9018 हा जो विगोचा मॉडेल आहे बजाजचा नवीन रिक्षा. तर हे सध्या चालू कंडिशनमध्ये आहे बघू शकता, चालू करून रिक्षा ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन आज झालेलं आहे. तर बघू शकता न्यू बजाज वेगो एफिशियंट फॉर लॉंग लास्टिंग रेंज, लिथियम आयनची बॅटरी दिलेली आहे, तसंच ॲडव्हान्स BMS आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तर ह्याची जी बॅटरी जी आहे ती खूप म्हणजे खूप ह्याची दिलेली आहे. ते खूप चांगल्या प्रकारे रिक्षा चालणार आहे. म्हणजे आपल्याला जर दिवसभर रिक्षा जरी चालवली, पूर्ण दिवस जरी चालवली तरी पण याची बॅटरी काही खतम होणार नाही. त्यामुळे मित्रांनो बघू शकता एवढ्या मोठमोठे बॅटरी या ठिकाणी बघायला भेटतो तुम्हाला. 9.2 किलोवॅट अवर आणि 12.1 किलोवॅट अवरची आणि 17.7 किलोवॅट अवरची बॅटरी या ठिकाणी दिलेली आहे. तर आता बघूयात आपण याचे जे आहे परफॉर्मन्स, जे म्हणजे असे डगराला चढाला उतार जे चढताना याच्यामध्ये कशा प्रकारे चढू शकते. तर बघू शकते इथे तुम्हाला पॉवरफुल्ली असेंट्स आणि स्लोप्स, 2 स्पीड ट्रान्समिशन दिलेलं आहे आणि ग्रॅडिबिलिटी दिलेली आहे, हिल होल्ड असे दिलेलं आहे. म्हणजे चढताना देखील एकदम आरामात लोड घेऊन ही रिक्षा चढू शकेल अशी त्याला पॉवर दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता इंडिपेंडेंट सस्पेन्शन, कम्फर्टेबल राईड, बेटर स्टॅबिलिटी सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. इकडे बघू शकता सर्व रिक्षा जे आहे ते मॉडेल या ठिकाणी इथे लावलेले आहेत. तर हे आहे बजाजचा कार्गो मॉडेल. तर मंडळी आता बघू शकता P5009 बजाज विगो. तर ही जास्तीत जास्त चालणारी रिक्षा आहे. म्हणजे आपल्या इकडे हिचे जास्त डिमांड आहे या रिक्षाला. तर मंडळी या रिक्षाची बॉडी बघायला गेलं तर एकदम मजबूत बॉडी दिलेली आहे. तर बघू शकता दरवाजे वगैरे डोअर देखील दिलेले आहेत आणि हे बोर्ड देखील 4 व्हीलरचे. तर आतमध्ये इंटिरियर बघायला गेलं तर हे बघू शकता मोबाईल होल्ड इथे होल्ड करण्यासाठी दिलेला आहे, मोबाईल ठेवण्यासाठी. आणि इकडे बघू शकता डॅशबोर्डवरती डिजिटल क्लस्टर दिलेला आहे, ते बघू शकता तुम्ही. याला परत चार्जिंगसाठी पोर्ट दिलेला आहे आणि युटिलिटी बॉक्स, ग्लो बॉक्स हे देखील सर्व दिलेलं आहे. आणि बघू शकता 2 प्रकारचे USB पोर्टचे चार्जिंग देखील दिलेलं आहे आणि कार चार्जिंगचे देखील सॉकेट या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघू शकता आणखी बरंचसं काही वायपरचे मोटरचं ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे, तसंच ड्रायव्हिंग मोड चेंज करण्यासाठी इकडे बटन दिलेले आहेत आणि सिग्नलचं देखील इकडे दिलेलं आहे आणि हॉर्नच्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे रिक्षाचं जे आहे ते इंटिरियर आहे. तर मंडळी हे बघू शकता बजाजचं नवीन हे जे वेगोचं आहे हे म्हणजे गावाकडे चालवण्यासाठी एक नंबर असं हे बघू शकते रिक्षा. कम्फर्टेबल एकदम, किती पण पॅसेंजर भरा, वजन भरा, बॅगी भरा, एकदम कम्फर्ट, एकदम गावाकडं आपल्या सिटी टू गाव चालण्यासाठी एकदम मस्त असं हे मॉडेल आपल्याला इथे बघायला मिळत आहे. याची रेंज देखील खूप चांगल्या प्रकारे आहे आणि बघू शकता किती मोठं स्पेस वगैरे त्या ठिकाणी आपल्याला या रिक्षाला बघायला मिळणार आहे. बघू शकता कशा बॅग वगैरे आता ऑलरेडी भरलेले आहेत, कारण इथे दाखवण्यासाठी बजाज विगो P9018 हे मॉडेल आहे. P9018 हे मॉडेल आहे बजाज विगो. तर खूप चांगल्या प्रकारे हे देखील बघू शकता, हे देखील चांगलं लॉन्च आज या ठिकाणी झालेलं आहे. तर आता आपण बघूयात त्याचे ब्रेक जे आहेत, ब्रेकबद्दल थोडं बघूयात. तर बघू शकता तुम्ही इकडे ब्रेक आहेत, हायड्रॉलिक ब्रेक्स, शॉर्टर ब्रेकिंग डिस्टन्स, म्हणजे एकदम अचानक देखील ब्रेक दाबलं तर ब्रेक अचानक लागू शकतं. हे बघू शकता इन्स्टंट ब्रेकिंग देखील सिस्टम दिलेलं आहे, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टम हे बघू शकता तुम्ही इथे. अशा प्रकारे या रिक्षाला जे आहे ते ब्रेक दिलेला आहे. अच्छा, शॉकअप्सर बद्दल, सस्पेन्शन बद्दल बोलायला गेलं तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे सस्पेन्शन देखील दिलेलं आहे. इनहान्स स्टॅबिलिटी ऑन ऑल रोड्स, इंडिपेंडेंट सस्पेन्शन, बेटर स्टॅबिलिटी, कम्फर्टेबल राईड तुम्हाला या ठिकाणी करायला मिळणार आहे. या रिक्षाची जेव्हा राईड कराल तेव्हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला राईड अनुभवायला मिळणार आहे. आणि हे आहे स्ट्रॉंग याची बॉडी. तर ही अशा प्रकारे आहे या रिक्षाची बॉडी, तुम्ही बघू शकता. स्ट्रॉंग मेटल चॅसिस आहे, तुम्ही बघू शकता. आणि अंडर बॉडी कोटिंग फॉर हायर ड्युरेबिलिटी, खूप चांगल्या प्रकारे याची बॉडी देखील आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर मजबूत असं याची चॅसिस हे खालचे दिलेलं आहे. तर याची एकदम डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण एक एक पॉईंट पासून स्टार्ट करूयात.
तर आपण बघू शकतो सर्वात अगोदर आपण बॅटरी याची जी रिक्षाची जी बॅटरी आहे तर बॅटरी इकडे ठेवलेली आहे ते आपण ते बघूयात. आता आपण बजाजच्या नवीन मॉडेल जे जस्ट लॉन्च झालं आहे बजाज विगो, तर त्या रिक्षामध्ये आपण सध्या बसलेलो आहोत आणि रिक्षा आता सध्या ट्रायल घेत आहोत आपण. इथे पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही साईडला स्विमिंग पूल आहे आणि तिथे मध्ये आपण आता याचं जे ट्रायल घेत आहोत. तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर ही जी रिक्षा आहे पाण्यामध्ये जरी चालली तरीही हिच्या बॅटरीला किंवा याला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर आपण इझिली हिला पाण्यामध्ये पण चालू शकतो कारण हिची हाईट पण थोडी जास्त असल्यामुळे आपल्याला काही जास्त मेजर प्रॉब्लेम येणार नाहीये. तर बघू शकता आपण. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हिचा ट्रायल चालू आहे पाण्यामध्ये ट्रायल चालू आहे बघू शकता. म्हणजे पाण्यामध्ये पण रिक्षा चालली इलेक्ट्रिक तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे बॅटरीला कारण तिची हाईटच एवढी आहे ज्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे इथे बघू शकता पाणी वगैरे स्विमिंग पूल केलेलं आहे आणि अशा प्रकारे तिची ट्रायल घेतली जात आहे आणि अशा प्रकारे ग्राहकांना दाखवलं जात आहे. कस काय पब्लिक एक नंबर रिक्षा आहे भाऊ, इशे खलास. कसा आहे दणका, एक नंबर आहे का नाही? एकदम रिक्षा चालून बघितली मित्रांनो, एक नंबर आहे. स्पीड वगैरे असेल जे काय असेल एक नंबर वाटला आपल्याला. तर ही आहे बजाज कंपनीची नवीन लॉन्च झालेली बजाज विगो आणि मॉडेल आहे. मॉडेल बघू शकता समोर. मॉडेल काय बघा, P5012 हे मॉडेल आहे सध्या आपल्या हातामध्ये आणि आपण सध्या चालवतो आहे ती रिक्षा. आणि चालवल्यानंतर असं एकदम बेटर फील झालंय, एकदम मस्त वाटलंय चालवून ही रिक्षा. तर अशा प्रकारे ह्याचं मोड आहे तिथे बघू शकता. मी आता ड्रायव्हर मोड वरती टाकलेला आहे रिक्षा आणि आता हळूच इकडनं आपण आता रेस करणार आहोत. अशा प्रकारे जाणार आहे पुढे रिक्षा आणि रिव्हर्स घेण्यासाठी आपल्याला हे बघू शकता ब्रेकवरती पाय ठेवायचा आहे आणि नंतर आर दाबायचा आहे, आर हे बटन, आणि अशा प्रकारे आपल्याला रिक्षा जी आहे ती अशी रिव्हर्स जाणार आहे. तर असे बघू शकता तुम्ही, बघू शकता अशा प्रकारे आपण इथे आकुर्डीला बजाज कंपनीच्या कंपनीमध्ये आपण या रिक्षाचे ट्रायल घेत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला ही रिक्षा ट्रायल आवडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी रिक्षा जी आहे हिची एकदम चालवण्याची जी पद्धत आहे ती एकदम चालवताना एकदम नो सायलेंट मध्ये चालत आहे. तर हे बघू शकता या ठिकाणी राजेश भाऊ देखील गाडीचं ट्रायल मारत आहेत, गाडीचं ट्रायल घेत आहेत. तर कसे चालवली का गाडी तुम्ही? हो, गाडी चालवायला एकदम मक्खन आहे, मक्खन. मक्खन सारखी चालत आहे. जसं तुम्हाला त्रास होतो ना गाडीचा आवाज करायचा, तसं काही नाही. नुसतं गाडीला बटन दाबायचं आणि नुसतं एक्सिलेट करायचं, गाडी उभी. आता इथं चढाने पुढे पाहू शकता तुम्ही. हा, त्याच्यावर आम्ही ट्रायल घेतलेला आहे. तिथे एक नंबर गाडी चालली, एक नंबर. तुम्ही एकदा चालून बघा तिकडे. आता ही गाडी रिव्हर्स येते आणि आपण आपली गाडी पुढे घेणार आहे. ओके, चला चला आता आपण आपली ही रिक्षा पार्क करणार आहोत. या ठिकाणी बघू शकता इथे आपण ही रिक्षा आता जस्ट आपण चालून बघितली, ट्रायल देखील घेतला. तर एक नंबर मक्खन सारखी रिक्षा चालत आहे. बजाज विगो P5012 या मॉडेलचं नाव आहे. अशा प्रकारचे अशा ह्या सेम ह्याचे असे भरपूर सारे मॉडेल्स आहेत. 7 मॉडेल त्यांनी आज लॉन्च केलेले आहेत. तर त्यापैकी एक हे मॉडेल P5012 हे मॉडेल आहे आणि एकदम मस्त असं क्वालिटीमध्ये आपण आता जस्ट चालून बघितलं तेव्हा एक नंबर अशी स्मूथ गाडी चाललेली आहे. नो आवाज काहीच नाही. आता चालून बघितल्यानंतर मला तर एकदम खूप छान याचा एक्सपिरियन्स वाटला. तर तुम्हाला देखील कशी वाटणार तुम्ही पण आता आल्यानंतर बघा, नंतर हे करा. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे. सध्या तर बघायला गेलं तर आता पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला व्हिडिओ आपण सांगितलेला आहे, पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे. कारण सध्या त्यांनी आज 7 रिक्षा तब्बल त्यांनी लॉन्च केलेल्या आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या रेंजमध्ये, वेगवेगळ्या किमतीमध्ये. P70 सिरीज आहे, P50 सिरीज आहे. अशा सिरीजमध्ये त्यांनी 7 रिक्षा लॉन्च केलेल्या आहेत. प्रत्येक रिक्षाची किंमत वेगळी आहे. इथे बघा गेलं तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आता मॉडिफाय केले. गोगोपेक्षा तर चांगलं आता या विगोला मॉडिफाय केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं या रिक्षाबद्दल? मी तर एकच सांगेन भाऊ, जिथं तुम्हाला CNG भेटण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल, जिथं तुम्हाला कॅपॅसिटीचा एक इश्यू येतो, जसं की आपण सिटीमध्ये राहतो, मुंबई सिटी किंवा ठाणे सिटीमध्ये, इथं आपण 3 सीटच्या वरती तर कॅपॅसिटी भरू शकत नाही. खरी गोष्ट आहे की नाही? आता ही जी आले 296 ची रेंज आहे, ही वायडर गाडीचीच मॉडिफाय इलेक्ट्रिक मॉडेल आहे, जो वेगोच्या नावाने लॉन्च केलंय है ना, वेगो. याच्यामध्ये तुम्ही गाव साईडला जर बघितलं ना, कोल्हापूर, सातारा, सांगली या साईडला तुम्ही याच्यामध्ये हमखास
10 माणसं बसून घेऊन जाऊ शकता. हा आता तर पण घेऊन वेगोचा जातात तर- टॉप मॉडेल तो P90 हा. 18. जसं म्हणजे तुम्हाला जशी सोय असेल तुमच्याकडे जर घरी चार्जिंग लावायला जागा असेल किंवा रिक्षा तुम्हाला पार्किंगची सोय जवळ असेल आणि रिक्षा तुम्हाला पार्क करायला जवळ असेल, तिकडे तुम्हाला चार्जिंगची एकदम इझिली सोय होऊ शकते. त्या ठिकाणी तुम्ही ही रिक्षा घेऊ शकता. घेऊ शकता. कारण ह्याची आता रेंज पण जास्त दिली आहे. भले किंमत थोडी वाढली असेल पण त्याची रेंज पण जी आहे ती जास्त दिलेली आहे. आणि जर कसं सिटीमध्ये जास्त काय होतं, लोक चाळीमध्ये राहतात किंवा बिल्डिंगमध्ये राहतात, तर त्यामुळे काय होतं त्यांना गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम येतो आणि 3+1 त्यामुळे त्यांची चार्जिंगचा पण प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जास्त लोक हे करत नाही. पण जर एखाद्याला जर हे असेल खरंच त्यांची जर सोय होत असेल आपली रिक्षाची असेल मध्ये राहत असेल त्याकडे चार्जिंगचा पॉइंट असेल आणि तो सोय होऊ घेऊ शकते. शकतो बिंदास. तर तो बिंदास ही पण- रिक्षा घेऊ शकतो. हा, कारण घेऊ शकतो. पण बॉडी पण त्याच्यामध्ये- चांगली आहे हिची. एक नंबर बॉडी सेम आहे. पहिली जी होती तीच बॉडी आहे. एकदम मजबूत बॉडी. तुम्ही पाहू शकता इथं गाडी. तर आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट कसं वाटला? आज comment आपल्याला मध्ये इथे नक्की सांगा. इथे आल्यानंतर आपण- आपले राजेश भाऊ पण भेटले. हे भाऊ आम्ही आपल्या दोघांनी पण- गावाकडचे आहेत, काय एवढं हा tension घ्यायची आम्ही गरज दोघांनी नाही. पण चांगल्या दोघांनी प्रकारे मिळून जो व्ह्यू घेतला तो हा. एक नंबर आहे. एक नंबर आणि दोघांनी आम्हाला आवडलेला बघितले. आहे. तर आपल्याला मस्त प्रत्येक वाटलं इथे. ड्रायव्हरांना जर गाडी घ्यायची असेल तर तुमच्या सवलतीच्या हिशोबाने तुम्ही घेऊ हा. शकता. जसं तुम्ही सिटी मध्ये राहत असेल तर सिटीच्या हिशोबाने गाडी तुम्ही घ्या हा, आणि जसं आणि तुम्ही गावाकडे out station असेल राहत असेल आणि कारण तर त्या हिशोबाने तुम्ही 7 गाडी घेऊ मॉडेल लॉन्च केलेले आहेत. हा. प्रत्येक जसं तुमच्या रेंजमध्ये Cargo तुम्हाला पाहिजे, जसं cargo. परवडेल त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे 0 ते 7 पर्यंत 7 गाड्यात तुम्हाला जी व्यवस्थित वाटेल, जी घेऊशी वाटेल, तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या किमतीमध्ये जी गाडी बसेल ती तुम्ही घेऊ शकता. तर असा होता आजचा हा माहितीचा छोटासा व्हिडिओ. माहिती व्हिडिओ. पूर्ण माहिती दिली. आजी जी नवीन गाडी लॉन्च केली बजाजने, बजाज विगो वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये. तर त्याचा हा आज छोटीशी माहिती राजेश भाऊ आणि मी मला सांगितलेली आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, तर व्हिडिओ तुम्ही बघितला, व्हिडिओला लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या रिक्षाच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या रिक्षा स्टँडवर प्रत्येक तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला, सोबतच आपल्या MH ऑटो व्लॉग या चॅनलला, तसेच राजेश भाऊचं राजेश ऑटो व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण दुसरी तुम्हाला गोष्ट अशी आपल्या आहे की- व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड असेच खूप सारे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला नेहमी बघायला मिळतात आणि बघायला मिळणार आहेत. तर हे छोटंसं एक आपलं ब्लॉग होता आपल्या मित्रांसाठी. हे दोस्तों मिळते आपले नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय हिंद.